पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भावजा मानशीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थांनी भगवत प्राप्ती, भगवत अनुभव याच्यामध्ये असणारा जे काही अडथळा आहे त्या अडथळ्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. इथं ज्ञान या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान असा अर्थ घ्यायचा. ज्ञानाचे दोन प्रकार असतात, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान कशाला म्हटलं जातं तर आपण आता ज्याला माहिती असं म्हणतो, नॉलेज हे जे आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे परोक्ष ज्ञान. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती आपण एखाद्याकडून ऐकली, ती आठवणीत ठेवली, ध्यानात ठेवली आणि त्याबद्दलचं आपल्याला जे होतं त्याला ज्ञान म्हणतात, ते परोक्ष ज्ञान आहे. म्हणजे एखादा मनुष्य मुंबईला गेला नाही, परंतु मुंबईविषयी इतकं ऐकलं त्यानं, इतकं ऐकलं की मुंबईला जाऊन आलेल्या माणसापेक्षा तो त्याच्याबद्दल जास्त सांगू शकत होता, सगळे बारकावे सांगू शकत होता. पण त्याला विचारलं, तू गेला होतास का? तर नाही म्हटलं, अजून मला जायचं झालं नाही. म्हणजे ते झालं परोक्ष ज्ञान. किंवा आम्ही कीर्तनकार नेहमी दृष्टांत देत असतो. एका गावामध्ये महिलांचा कार्यक्रम होता, महिला संमेलन होतं आणि त्यामध्ये व्याख्यान देण्याकरता एक महिला डॉक्टर त्या ठिकाणी बोलवली होती. प्रसूती तज्ज्ञ असणारी अशी महिला डॉक्टर त्यांनी व्याख्यानासाठी बोलवली होती. तर महिलांचाच कार्यक्रम होता आणि अर्थातच विषय होता गरोदरपण व बालसंगोपन या विषयावर व्याख्यान द्यायचं होतं. ते डॉक्टर आल्या, सुंदर असं व्याख्यान त्या कार्यक्रमामध्ये झालं. सगळ्यांनी वाहवा केले, इतके बारकावे सांगितले, गरोदरपणातल्या काय काय समस्या असतात, काय अडचणी असतात, काय काय काळजी घ्यायची असते, मुलाची वाढ कशी होत असते, आहार कसा असावा, सगळं सांगितलं. आणि इतकं सुंदर व्याख्यान केल्यानंतर सगळ्यांनी कौतुक केलं, टाळ्या वाजवल्या. चाललं होतं ठीक. पण तेवढ्यात एक आजीबाई आल्या आणि आजीबाईंनी त्या डॉक्टरच्या पाठीवर हात फिरवला, डोक्यावर हात फिरवला. बाळ, खूप छान बोललीस म्हणली, तू फार छान बोललीस. मला 4-5 मुलं झाली, पण मला एवढं आणखी ज्ञान काय नव्हतं त्याचं, पण तू फार छान बोललीस. बाळ, तुला मुलं किती आहेत? ते म्हणले, अहो आजी, माझ्या गळ्याकडे तरी बघा, अजून मंगळसूत्र दिसतं का ग म्हणले गळ्यामध्ये? अजून लग्न झालं नाही माझं. अगं म्हणले, तुला लग्नच झालं नाही तर गरोदरपणा आणखीन त्या ठिकाणी असणारा सगळा तो विषय सगळा तू सांगितलास, ते म्हणले पुस्तकी ज्ञानातनं सांगितलं. म्हणजे अनुभवजन्य ज्ञान आणि श्रवण केलेलं किंवा पुस्तकातलं ज्ञान हे ज्ञानाचे दोन प्रकार असतात. अनुभवजन्य ज्ञान हे अनुभूतीचं ज्ञान असतं. संत साहित्यामध्ये ज्ञान हा शब्द ज्या ज्या वेळेला येतो त्यावेळेला ते अनुभव या अर्थानं घ्यायचं असतं, अनुभव या अर्थानं घ्यायचं. म्हणून समर्थांनी ते अनुभवाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मनुष्याला कधीपर्यंत प्राप्त होत नाही किंवा ते प्राप्त होत असताना अडथळे काय येतात त्याबद्दल या श्लोकामध्ये सांगितलंय. समर्थाने एक फार सुंदर दृष्टांत दिला. कोणता दृष्टांत दिला? कल्पना अशी करा, एखादा मनुष्य, एखादा मित्र फार दिवसाने एकाला गाठ पडला. अरे म्हणले, इकडं कुठं आलो तो म्हणले, या शहरामध्ये काम होतं, दोघांची खूप मैत्री, जुनी मैत्री होती, चल म्हणे घरी जेवायला आज. तो मित्र त्या मित्राच्या घरी जेवायला गेला. बायकोला सांगितलं, बाबा याला बासुंदी फार आवडते, खूप बासुंदीचा हा चाहता आहे, उत्तम तऱ्हेची बासुंदी करायची म्हणजे घरी बनवायची बासुंदी. दूध वगैरे, खवा वगैरे आणून घरी सुंदर बासुंदी बनवली आणि तो जेवायला बसला. दोघं मित्र जेवायला बसले. आता याला बासुंदी खूप आवडत होती, पण संकोचानं तो खात नव्हता. त्यांनी सांगितलं, अरे बासुंदी अशी पुरीला लावून काय खातोस, उचलून वाट्यात तोंडाला लाव म्हणले, संपव वाट्यात. अरे म्हणले, तू संकोच करू नकोस, भरपूर केलेले आहे. मग त्याने ती बासुंदी प्यायला सुरुवात केली. पण या बोलण्याच्या, गप्पा मारण्याच्या गडबडीमध्ये त्या बासुंदीमध्ये कधी माशी पडलेली होती कुणालाच कळालं नाही. आणि ती बासुंदीच्या एका घोटाबरोबर माशी पोटामध्ये गेली.
जशी ती माशी पोटामध्ये गेली तसं अन्नावरची वासना उडली, त्याला ते मळमळायला लागलं. पुढच्या ताटातलं काहीच त्याला जेवण बरं वाटेना. बासुंदी एवढी आवडणारी ती पण गोड वाटेना, इतर पदार्थही ताटातले चांगले लागेना. त्याला कसं तरी व्हायला लागलं. तो म्हणला ताटावरनं उठतो बाबा, म्हणला मी, मला काही जेवण बरं वाटेना. हे म्हणले उठायचं नाही आणि 2 वाट्या संपवायच्या. जबरदस्तीने त्याला ती प्यायला लावली आणि जशी तो पिला तसं भरल्या ताटावर बसून तो ओकला. कशामुळे झालं हे? तर माशी पोटात गेली जेवणाबरोबर, अन्नाबरोबर माशी पोटात गेली. त्या माशीचा एक प्रकार असा असतो, ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर दृष्टांत दिला ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतात की माशी एक अशी एक जीव आहे की ती त्या जेवणामध्ये पडून स्वतः तर मरून जातेच, पण ज्याच्या पोटात जाते त्याला सुद्धा ओकारी करून त्याला फार शीण आणि त्रास देते. म्हणजे दुर्जनाचं उदाहरण देत असताना माऊलीने ते माशीचं उदाहरण दिलंय. जेवणामध्ये पडून स्वतः मरून जाते, स्वतःचा नाश करून घेते आणि जे जेवण माशी पडलेलं जो खाणार आहे त्याला ओकाऱ्या करायला लावून त्याला भरपूर त्रास देते. असं त्या माशीचं काम आहे. समर्थाने म्हटलंय, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. पण इथं कोणती माशी खाल्ली? जाणीवेची माशी म्हणतात. परमार्थाच्या अनुभवाच्या ज्ञानाच्या ठिकाणी परमात्म्याच्या अनुभवाचं भोजन करत असताना चुकून माशी जर पडली त्या ताटामध्ये, कोणती माशी? तर जाणीवेची. जाणीव कशाला म्हणतात? मला सगळं कळतंय, मला सगळं येतंय, मी शहाणा आहे, अशा प्रकारची जी अंतःकरणातली वृत्ती असते त्याला जाणीव असं म्हणतात. आणि बऱ्याच माणसाला हे जाणीवेचा जो असणारा जी बाधा आहे ती झालेलीच असते. आणि का असू नये? एक निसर्गाचा नियम असा आहे की जिथं चंदनाचं झाड आहे त्या झाडाला सापाचे नागाचे वेटोळे असतात. जिथं जमिनीमध्ये पुरून गुप्त ठेवलेले जे धन आहे त्या धनाच्या वरती पिशाच्या रूपानं तो प्रेतात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करत असतोच. म्हणजे जमिनीमध्ये धन आहे गोष्ट खरी, पण त्याच्यावर बसलेला प्रेतात्मा आहे त्याचं काय? तो तिथे त्या धनापर्यंत जाऊ देत नाही. चंदनाचं झाड आहे, बरोबर आहे, चंदनाची लाकडं सुगंधित असतात, ती घ्यायची असतात, पण नागाचे वेटोळे आहेत ना त्या चंदनाला. हे जसं आहे तसं मूल्यवान वस्तूच्या पाठीमागे काहीतरी अडथळे असतात. तसं भगवत अनुभव हा मूल्यवान असणारी चंदनासारखी किंवा गुप्त धनासारखी असणारी गोष्ट आहे. परंतु त्याच्यापर्यंत जाण्यासाठी जे अडथळे आहेत ते अडथळे, जसं तो प्रेतात्मा किंवा त्या चंदनाचे नागाचे वेटोळे, तसं ही जाणीव म्हणजेच एका अर्थानं अहंकार हे परमात्म्यापर्यंत जीवाला पोहोचू देत नाही. ज्ञानेश्वर माऊली नाथ महाराजांनी सुंदर सांगितले की नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार एक असा आहे की अज्ञानी माणसाच्या तो मागं लागतच नाही, कारण मग ते त्याच्याकडे आपल्याला काय मिळणार आहे? ते आडाणीच आहे. म्हणून समर्थाने सांगितलं की जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैशी. ब्रह्मानुभूतीचं, परमात्म्याच्या अनुभूतीचं जेवण त्याला कसं गोड लागणार? ते मळमळणार, त्याला ते त्याच्या पोटात जाणारच नाही. म्हणून समर्थ म्हणतात अहम भाव ज्या मानशीचा विरेना. ज्याच्या मनामधला अहम भाव, मीपणाचा जो भाव आहे, मी अमका एक आहे, मी तमका एक आहे, मी ज्ञान संपन्न आहे, मी कर्मकांड आहे, मी मोठा आहे, असा जो मी आहे तो मी परमात्म्याला आवडत नाही. परमात्म्याला तू आवडतो, मी आवडत नाही. म्हणून देवासमोर गेल्यानंतर मी 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 असं कधी म्हणू नये. कारण मी 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 म्हणणारं जे मेंढरू असतं त्या मेंढराचा तिथं त्याचा गळा कापला जातो देवापुढं. तसं जर आपण देवापुढं जाऊन जर मी मी करायला गेलो तर आपला गळा कापला जाण्याची शक्यता आहे. म्हणून देवासमोर गेल्यानंतर तू 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 अशा प्रकारचा उल्लेख सतत असावा की तू मायबाप आहेस, तू विश्वाचा नियंता आहेस, तू माझं सर्वस्व बघणार आहेस, अशा तू या भूमिकेतनं देवासमोर सतत बोलावं, ते त्याला आवडतं. म्हणून मी हा देवासमोर चालत नाही. समर्थ म्हणतात अहम भाव ज्या मानसीचा विरेना. ज्याच्या अंतःकरणातला हा मीपणाचा अहंभाव जात नाही, तया ज्ञान हे अन्न पोटी गिरेना. ज्ञानरूपी जे अन्न आहे
ते त्याला पचत नाही बाबा, त्याच्या पोटात ते जातच नाही, आणि पोटात गेलं जबरदस्तीनं तर ते पचत नाही. तोंडानं तरी पडतंय नाही तर खालनं तरी पडतंय, ते पोटात टिकत नाही, ठरत नाही. आपण म्हणतो ना, पाणी जरी पोटात गेलं तरी ठरेना झालंय हो, पडायला लागलंय. असं का? तर ते पचन क्रियेची सगळी प्रक्रिया खराब झालेली असते पोटातली. तसं हे जे काही अहंभाव आहे ते आपल्या अंतःकरणरूपी पोटाची पचनक्रिया बंद पाडतं, खराब करतं, आणि ब्रह्मानुभूती, ईश्वर अनुभूतीचा जे काही पक्वान आहे, म्हणजे आनंद जो आहे, तो आनंद जीवाला प्राप्त होऊन देत नाही. हे समर्थाने या श्लोकामध्ये सांगितलं. समर्थ म्हणतात की तो घालवण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू हळू मी या वस्तूपासून बाजूला माणसानं जाण्याचा प्रयत्न जर केला तर हे टप्प्याटप्प्याने केल्यानंतर माणसाला साध्य होतं. आणि मग भगवत सुखाचं जे भोजन आहे, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, भगवंताने मिश्रित झालेले जे अन्न आहे, म्हणजे ब्रह्मानंदाच्या अनुभूतीचं जे पक्वान आहे, ते पक्वान गोडही लागतं आणि त्याचं व्यवस्थित पचनही होतं. पक्वान किती किमतीचं आहे, किती मोलाचं आहे याला महत्वाचं नाही, तुम्ही किती खाल्लं यालाही महत्व नाही, ते खाल्लेलं तुम्हाला पचलं किती, त्या पचण्यावर तुमची पुष्टी, कांती, शरीराची ताकद हे तुमच्या पचनावर अवलंबून राहतं. आणि ते पचन होण्याकरता या गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागतो, अहंभावाचा. ते समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला एका दृष्टांतानं मंडळी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे असणारे हे या श्लोकाचं आजचं चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या मंडळी. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.